हॅलो एव्हरीवन. सो आज मी तुम्हाला दाखवणार आहे की परफेक्ट होममेड कोन कसा बनवायचा असतो, तेही ऑर्गॅनिक पेस्टसोबत. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवेन की पेस्ट कशी बनवतो आपण, बट आत्ता मी तुम्हाला दाखवणार की परफेक्ट कोन कसा बनवला जातो. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला लागणार आहे सेलोफेन शीट, म्हणजेच प्लास्टिक पेपर, कोन पेपरही बोलतात. पायपिंग बॅगमध्ये जी पेस्ट आहे ती लागणार आहे तुम्हाला मेहंदीची, आणि सेलोफेन टेप आणि सेलोफेन डिस्पेन्सर लागणार आहे. ठीक आहे, इथे मी जी साईज घेतली आहे ती कधीही मी मेजरमेंट करून घेत नाही. बस फक्त तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्या पामच्या साईजचा पेपर असायला हवा आणि चौकोनी नसायला हवा, तो आयताकृती हवा. ठीक आहे, आणि जितका पातळ पेपर घ्याल तेवढा बेस्ट आहे. जेवढा कडक पेपर घ्याल, जाड पेपर घ्याल, तेवढा तुम्हाला प्रॉब्लेम होतो काम करण्यासाठी. ठीक आहे, सो इथे आता मी वरच्या साईडने 3 फिंगर खाली अंगठा ठेवला आहे डावा माझा. ठीक आहे, तिथे आपल्याला पिंच करून ठेवायचं आहे जेणेकरून आपला पेपर सुटला नाही पाहिजे. आणि हा जो कॉर्नर आहे डाव्या साईडचा, तो आपल्याला फक्त आतमध्ये असा फोल्ड करायचा आहे. ठीक आहे, फोल्ड केला की डावा हात जो आहे तो आपल्याला एवढा होल्ड करायचा आहे की पेपर सुटला नाही पाहिजे. फक्त एवढाच होल्ड करायचं. टाईट होल्ड केलात तर तुमचा कोन रोल होणार नाही. ठीक आहे, देन आपल्याला हा एवढा रोल जाड करून घ्यायचा आधी फर्स्ट, आणि तिकडे चौकोन राहील एवढी जागा ठेवली पाहिजे आपण. ठीक आहे, सेलोटेप लावण्यासाठी कधीही लक्षात ठेवा तिकडे त्रिकोण तयार झालाच पाहिजे. त्रिकोण तयार नाही झाला तर कोन प्रॉपर बनणार नाही. आता इथे जी आहे ती कोनची जी साईज आहे ती मी माझ्या इंडेक्स फिंगरची घेते नेहमी, म्हणजे मला लक्षात राहतं. आणि कोन कधीही तुम्हाला मी जसं हातवार करून दाखवते तसं तुम्हाला रोल करायचं आहे. 2 फिंगरच्या सहाय्याने आतून रोल करायचं आहे. ठीक आहे, हा इंडेक्स फिंगर माझा टाईट झाला. आता एवढा ही जर साईज तुम्ही घेतली ना तर कधीही तुमच्या कोनची साईज चुकत नाही. ठीक आहे, म्हणून सेम साईजचा कोन कधीही बनवायचा. आता आपण बघूया की आपण टीप केवढी घेतली आहे. ठीक आहे, टीप बघा, इथून तुम्हाला कळत असेल. टीप आपण नेहमी अशी चेक करतो. सो तिथे मला दिसतं आहे लगेच की टीप माझी मोठी झाली आहे. ठीक आहे, सो आता कोन जो आहे पेपर तो मी खाली सरकवणार आहे आणि त्याने टीप माझी जी आहे ती छोटी करणार आहे ते करून. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला कोन खाली सरकवायचा म्हणजे आपली टीप थोडी छोटी होईल. प्रत्येकाच्या कम्फर्ट झोनने प्रत्येकाची टीप वेगवेगळी असते. सो आपल्या कम्फर्ट झोनने आपण आपली बनवू शकतो. ठीक आहे, बट तुम्हाला जर परफेक्ट काम हवं असेल तर तुम्हाला मीडियम टीपच ठेवावी लागेल. आता इथे असा त्रिकोण तयार झाला की तिथे आपल्याला सेलोटेप लावायचे अशा प्रकारे. ओके, सो सेलोटेप एकदम हळूवार हाताळून लावायची आहे. जर तुम्ही टाईट हात पकडून किंवा एकदम स्मूथली पटकन लावली तर ती नीट नाही लागत. अशी क्लिअर सेलोटेप लागली पाहिजे तर आपल्याला काम करताना कधीही प्रॉब्लेम होत नाही. ओके, तुम्हाला कोन रोल कसं करायचं कळलं? जर कळलं नसेल तर व्हिडिओ रिपीट बघा, मग कळेल. आता सेकंड सेलोटेप लावायची आहे आपल्याला इथे वरच्या मिडल पॉईंटला, जिथे आपला क्रॉस जातो, जिथे क्रॉसला आपला पेपर राहतो. ठीक आहे, तुम्ही तुमचा जेव्हा कोन बनवाल तेव्हा तुम्हाला कळेल की आपल्याला वरती सेलोटेप कुठे लावायची आहे. अशा प्रकारे. ओके, हा रोल आपला प्रॉपर तयार झालेला आहे. ठीक आहे, इंडेक्स फिंगरपासून पामपर्यंत ह्याची साईज आहे. ठीक आहे, आता आपण बघूया की आपण त्यामध्ये कोन मेहंदी फिलअप कशी करतो. ठीक आहे, ही मी ऑलरेडी मेहंदी बनवलेली होती. ठीक आहे, कधीही लक्षात ठेवा पायपिंग बॅगमध्ये मेहंदी भराल, वापराल. जर उरली असेल आणि तुम्हाला जर ती फ्रीजमध्ये ठेवायची असेल तर ती नेहमी सेलोटेप लावूनच ठेवायची. अदरवाईज तुमची जी पेस्ट आहे ती एक्सपायर होते, खराब होते, ऑइल त्यातलं सेपरेट होतं. ठीक आहे, आता मी इथे पेस्ट जी आहे ती फिलिंग करते कोनमध्ये. अशा प्रकारे तुम्हाला कोनमध्ये फिलिंग करायची आहे. ठीक आहे, अंगठा जो आहे तो उभा नाही ठेवायचा. उभा ठेवलात तर साईडने सगळी मेहंदी बाहेर येते. ठीक आहे, म्हणून आपल्याला अंगठा आडवा ठेवायचा आहे, कधी लक्षात ठेवायचं. असा आडवा अंगठा ठेवून आपल्याला थोडी मेहंदी त्याच्यामध्ये फिल करत जायची, हळूहळू प्रेस करून पूर्ण फील करून घ्यायचं आहे. कोण जो आपला जो अंगठा तिथे आपण लावला आहे तिथपर्यंत मेहंदी आली की आपल्या अंगठ्याला फील होतं. सो तिथपर्यंत आपल्याला मेहंदी फील करून घ्यायची आहे. ओके, आणि अशा प्रकारे आपल्याला पायपिंग बॅग जी आहे ती दाबून घ्यायची आहे बाहेर. दाबून खेचलात बाहेर त्याने काय होतं, पायपिंग बॅगचं टोक खराब होत नाही आणि जे मेहंदीचं आपलं जे वरचं टोक आहे ते खराब होत नाही. कारण का जर ते खराब झालं, ओलं झालं
तर तिकडे आपल्याला सेलोटेप लावायला खूप डिफिकल्टीज येतात. आणि जर तिकडे सेलोटेप नाही लागल्या तर आपला कोन प्रॉपर बनणार नाही. आणि जी आपलं जे पायपिंग बॅगचं टोक आहे तिकडे सुद्धा सेलोटेप लागणार नाही जर तुम्ही तिथे ओलं केलं किंवा तिथे साईडला अशी मेहंदी पूर्ण मेसी झाली, खराब झाली, लागली तिकडे. ओके. सो आता इथे आपल्याला कोन जो आहे तो वरचा पॅक करायचा. तर कसा पॅक करायचा ते मी दाखवते. फर्स्ट पहिलं आधी लक्षात ठेवायचं आहे, काहीही करून आपल्याला जी टीप आहे तिकडे पहिली सेलोटेप लावायची आहे. ठीक आहे. कारण आपण टीप ओपन ठेवली आहे. ठीक आहे. टीप ओपन ठेवल्यामुळे जर आपण वरून प्रेसिंग केलं कोन पॅक करताना तर मेहंदी खाली येण्याचे चान्सेस असतात खूप. ठीक आहे. सो म्हणून आपल्याला आधी पहिलं अशा प्रकारे टीप कवर करायची सेलोटेपने, जेणेकरून मेहंदी बाहेर नाही येणार. आता आपल्याला इथे वरती जे आहे ना आपण पॅक करताना लक्षात ठेवायचं आहे, मी जशी वापरते तशी जर बारीक सेलोटेप तुम्ही वापरली तर 2 ते 3 वेळा तरी तुम्हाला वरती अशी आडव्या साईडने लावायची आहे. जर मोठी सेलोटेप लावत असाल तर 1 किंवा 2 टाईम पण इनफ होते ती. ठीक आहे. अशा प्रकारे देन आपल्याला वरून प्रेस करायचं सेलोटेप आणि जी वरची मेहंदी आहे ती थोडीशी खाली प्रेस करून घ्यायची अशा प्रकारे. ओके. आता मेन पॉईंट आहे हे लक्षात ठेवा. आता जे दोन्ही साईडचे जे कॉर्नर्स आहेत ते आपल्याला आतमध्ये फोल्ड करायचे आहेत अशा प्रकारे, एकदम सॉफ्टली फोल्ड करायचे. कधीही लक्षात ठेवा कोन आपल्याला सॉफ्टली पॅक करायचा. ठीक आहे. एकदम टाईट नाही. आता वरून 2 वेळा आपल्याला आतमध्ये फोल्ड करायचं अशा प्रकारे. सी हे असं दिसेल. आता आपल्याला एक मोठी सेलोटेप घ्यायची आहे आणि ती मागून पुढच्या साईडला घ्यायची आहे अशा प्रकारे, मागून पुढच्या साईडला अशी. ठीक आहे. आपला हा कोन पॅक झाला आहे. आता एक सेफर साईड म्हणून एक आडवीसुद्धा सेलोटेप लावायची आहे. बिकॉज आपण कोन फ्रीजमध्ये ठेवतो, त्याला पाणी वगैरे सुटतं. ठीक आहे. पेपर ओला होतो. सो ती सेलोटेप निघायला नको म्हणून सेफर साईड म्हणून एक आपण आडवी सेलोटेप पण लावून टाकायची आहे. ठीक आहे. जर मी आत्ता सांगितलेल्या मेजरमेंटप्रमाणे सगळ्या गोष्टी जर केलात तर तुमचे जे कोनची साईज आहे, काय होतं एक कोन छोटा बनतो एक कोन मोठा बनतो, ते जर तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर असं इंडेक्स फिंगरच्या सहाय्याने तुम्ही एकच फिंगरच्या सहाय्याने जेव्हा कोन बनवाल ना, हे बघा एक फिंगरचा प्रॉपर माझा कोन बनला इथे. ठीक आहे. सो हे जे आहे ते आपण रेग्युलर ब्रायडलसाठी वगैरे यूज करतो. सेलिंगसाठी सुद्धा करू शकता, बट सेलिंगसाठी आपण कधी मोठे कोन तयार करतो. ठीक आहे. सो तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कसे कोन बनवायचे आहेत. बट आपल्या कामासाठी जर तुम्हाला परफेक्ट फिनिशिंग हवी असेल तर ही साईज परफेक्ट आहे. ठीक आहे. अजून कोणते टॉपिक्स तुम्हाला बघायला आवडतील ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही व्हिडिओसुद्धा कशी वाटली तुम्हाला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि काही वाटलं असेल तुम्हाला तर ते तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. ठीक आहे. जर तुम्हाला पहिल्या अटेम्प्टमध्ये जमत नसेल तर रिपीट व्हिडिओ बघून समोर कोन बनवायला प्रॅक्टिस करा. असं केलात तर खूप इझिली कोन्स बनवायला जमतील. ओके. बघा दोन्ही जे कोन आहेत माझे ते एका साईजचे, इक्वल साईज आणि इक्वल हाईटचे बनले आहेत. तुम्हालासुद्धा असे बनवता येतील. ठीक आहे. सो कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला नेक्स्ट टॉपिक कोणता बघायला आवडेल. थँक्यू.